श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय श्री राम करता. अध्याय 1 ते 8 बालकांड. अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. ओम नमोजी पुराण पुरुषा. श्रीमद भीमा तटविलासा. दिगंबरा अविनाशा. ब्रह्मानंदा जगद्गुरो. जय जय जगद्वंद्या पूर्ण ब्रह्मा. अज अजित आत्मया रामा. नीलग्रीव हृदय विश्रामा. पूर्णनंदा परात्परा. जय जय माया चक्र चालका. मायातीता विरिंची जनका. सकळ चित्त रीक्षका. निजजन रक्षका करुणाब्धे. कमलोद्भव वैकुंठ कर्पूर गौर. अंबिका गजवदन दिनकर. ही स्वरूपे तुझी साचार. तू निर्विकार सर्वदा. मंगळकारक तू गजवदन. मंगळारंभी तुझेची नमन. मंगळ जननी वरी करिता लेखन. तुझे गुण न सरती. रातोत्पले सुकुमार बहुत. तैसे चरतळवे आरक्त. प्रपद गौर नुपुरान सहित. ध्याती भक्त हृदयांतरी. क्षीरा वर्णव श्वेतांबर. की कासेसी लागला क्षीरसागर. की निर्दोष यश पवित्र. वसन रूपे आकारले. अरुण संध्या राग मिश्रित. तैसी उटी दिसे आरक्त. की मंदरा चळ सिंदूर चर्चित. चारी हस्त विराजती. भक्तांचा मनोवारण अनिवार. नावरेची कदा साचार. तो आकर्षावया निर्धार. विवेकांकुश धरियेला. भावे जे शरण येती अज्ञानजन. त्यांचे छेदावया अविद्या विपिन. या लागी ऊर्ध्व फरश धरून. सिद्ध गजानन सर्वदा. हाती झळके लीला कमळ. जे अमलान न विटे सर्व काळ. तेणे पूजू इच्छी भक्त प्रेमळ. जे का निर्मळ अंतर्बाह्य. जैसे कल्पांत विजूचे उमाळे. तैसे अलंकार अंगी मिरवले. नक्षत्र पुंज गुणी ओविले. तेवी मुक्ता हार डोलती. हृदय काशी सुरेख. पदक झाला तो मृगांक. क्षयरहित निष्कलंक. निज सुखे सुरवाडला. भक्तासी विघ्ने येती प्रचंडे. तीजो आकळी शुंडा दंडे. कल्पांत विजूचेनी पाडे. एकदंत झळकतसे. दिगंत चक्री तेज न समाय. तैसी कुंडले झळकती मणिमय. किंवा चंद्र आणि सूर्य. कुंडल रूपे तळपती. मुगुटी झळकती रत्नकळा. तेणे नभ मंडप उजळला. आदि पुरुष हा साकारला. वरदान द्यावया कविते. ऐसा महाराज गजवदन. वरद हस्ते दावी चिन्ह. करी राम कथा बीजारोपण. त्यासी जीवन घालीन मी. ऐसा उगवता वरद चंद्र. तेणे उल्हासे कवी हृदय समुद्र. साहित्य भरते अपार. असंभाव्य दाटले. जय जय गजवदना निरूपमा. अगाध न वर्णवे तव महिमा. तुझ्या गुणांची पावा वया सीमा. कैसा सरता होईन मी. काखेसी मेरू घेऊनी देखा. कैसी नृत्य करील पिपिलिका. कैसे ब्रह्मांड उचलेल मशका. भृगोळ मक्षिका केवी हलवी. चंद्रासी कर्पुराचे उटणे. वासर मणीस दर्पण दावणे. हिमनगासी वारा घालणे. मेघासी अर्पणे उदकांजुळी. सुरतरू पुढे ठेविजे बद्री फळ. मलया चळासी धूप परिमळ. कामधेनुसी शुष्क तृणकवळ. आणो निया समर्पिले. क्षीर सिंधूसी समर्पिजे अजाक्षीर. कनकाद्री पुढे ठेविजे गार. तैसे प्राकृत बोले अपार. तुझे महत्व केवी वर्णू. परी जो जो छंद घेत बाळक. तो स्नेहे करूनी पूर्वी जनक. तरी हा राम विजय सुरेख. सिद्धी पावो तव कृपे. आता नमू सरसीजोद्भव कुमारी.
जे विलसे सदा कवी जिव्हाग्री, जिच्या प्रसादे मुकाही करी वाचस्पतीसी संवाद. जे आनंद सरोवर मराळिका, जे चातुर्य चंपक कळिका, जे निज कृपेची करुनी नौका, कवी बाळका परतीरा नेत. कृपे तुझ्या विरिंची कुमारी, जन्मांध होती महाजोहरी. अति मूढ तो वेदार्थ करी, शक्रपदी निर्धारी रंक बैसे. आंबे तू कवी हृदयाब्ज भ्रमरी, की निजानंद सागरींची लहरी. वागवल्ली तू बैसोनी जिव्हाग्री, विरूढे सफळ सर्वदा. विवेक हंस शुद्ध धवळ, त्यावरी तुझे आसन अचळ. तप्त कांचन जैसे सुढाळ, तैसे निर्मळ निजांग तुझे. शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर, दिव्य मुक्त नग अलंकार. निज बोध विणा घेऊन सुस्वर, गायन करिसी स्वानंदे. ऐकता शारदेचे गायन, तन्मय विधी विष्णू ईशान. आंबे तुझे सौंदर्य पाहोन, मीन केतन तटस्थ. रंभा उर्वशी तिलोत्तमा, सावित्री अपर्णा मुख्य रमा. तुझ्या चातुर्य समुद्राची सीमा, त्याही कदा न पावती. आंबे तुझे गुण केवी वर्णावे, केवी अर्कास अर्की सुमने पूजावे. अंबर मुष्टित केवी साठवे, पल्लवी बांधवे वायू कैसा. न करवे उर्वीचे वजन, न गणवे सिंधूचे जीवन. सप्तावर्णे भेदोन, मशक केवी जाऊ शके. ऐकोनी बाळकाची वचने, जननी हृदयी धरी प्रीतीने. तैसे सरस्वतीने निज कृपेने, घातले ठाणे जिव्हाग्री. माझे मन मूढ चकोर, कुहू माझी इच्छी रोहिणीवर. तरी सरस्वती कृपाळू थोर, शुद्ध बीज प्रकटली. बीजे पासून चढत्या कळा, तो चकोरासी अधिक सोहळा. तैसी येथे रघुनाथ लीळा, चढेल आगळा रस पुढे. ज्ञानाचे अनंत डोळे, उघडिले एकेची वेळे. आता वंदू श्री गुरुची पावले, जयाचेनी प्रगटले दिव्य ज्ञान. जो अज्ञान तिमिर छेदक, जो प्रकट वेदांत ज्ञानार्क. तो ब्रह्मानंद महाराज देख, परमाद्भुत महिमा जयाचा. जो का पांडुरंग भक्त नर विख्यात, जो भक्त भीमा तिरी समाधिस्थ. तो यतिराज महिमा अद्भुत, कवण वर्णू शके पै. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यापूर्ण, या चार अवस्थांवरी ज्याचे आसन. उन्मनीही निरसोन, स्वसुखे पूर्ण समाधीस्थ. चांदिणे कैचे नसता मृगांक, किरणे कैची नुगवता अर्क. जीवना वाचोनी बिजी देख, अंकुर सहसा फुटेना. जरी नेत्रे वीण दिसे पदार्थ, मंथने वीण जरी निवडे नवनीत. तरी सद्गुरु वाचोनी परमार्थ, ठाई न पडे जीवासी. वर नसता व्यर्थ वराड, शिर नसता कायसे धड. तैसे गुरुकृपे विण काबाड, तपे व्रते साधने. अजने वीण न सापडे निधान, गायत्री वीण ब्राह्मणपण. सीमा कैची ग्रामा वीण, तैसे गुरुवीण ज्ञान नोहे. म्हणोनी तनुमन धनेसी अनन्य, ब्रह्मानंद स्वामी सशरण. आरंभिली श्री राम कथा गहन, ग्रंथ संपूर्ण सिद्धी पावो. ऐसे ऐकता सप्रेम बोल, बोलिला श्री गुरु दयाळ. चकोरा कारणे उतावेळ, मृगांक जैसा उगवे पै. की चातका लागी धावे जलधर, की क्षुदिता पुढे क्षीरसागर. की कल्पतरू शोधित आला घर, दरिद्रियाचे साक्षेपे. तैसा श्री गुरु दयासागर, तेणे दिधला अभयवर. म्हणे सिद्धी पावेल साचार,
राम विजय ग्रंथ हा. आता वंदू संत सज्जन, जे वैराग्य वनीचे पंचानन, की ज्ञानांबरीचे चंडकिरण, उदय अस्तनसे जया. जे भक्त सरोवरीचे राजहंस, जे का अविद्यारण्यहुतांश, की ते पद्महस्ती विशेष, भवरोगा वैद्य होती. की जीव पावे आपले पदासी, ऐसा मुहूर्त देणार ते ज्योतिषी. की ते पंचाक्षरी स्वप्रतापेसी, पंचभूतासी पळविती. की ते दैवी संपत्तीने भाग्यवंत, मुमुक्षुसी करीती दरिद्र रहित. की ते दयेची अद्भुत, गोपुरे काय उंचावली. संत श्रोते चतुर पंडित, माझे बोलणे आरुष अत्यंत. जैसा सरस्वती पुढे मूढ भौत, वाग विलास दावितसे. सूर्या पुढे जैसा दीप देख, की जान्हवीस न्हाणा वया थिल्लरोदक. की कनकाद्री जो अतिसुरेख, त्यासी अलंकार पितळेचे. कामधेनूस अर्पिले अजाक्षीर, चंद्रासी शीतळ करी रंभापुत्र. कल्पतरू कल्पिले देणार, त्यासी निंबोळ्या समर्पिल्या. रत्नाकरा पुढे काच समर्पिली, तैसी माझी हे आरुष बोली. परी तुम्ही प्रीती बहु ठेविली, प्राकृत शब्दी नवल हे. विष्णूसी भूषणे अपार, परी तुळसी वरी आवडी थोर. की पार्वती पतीस बिल्वपत्र, भक्ती वाहता आवडे. राये दासीस पाठी घालिता, तिची सर्वांवरी चाले सत्ता. थोड्या मोलाचे अलंकार लेता, जन समजता थोर दिसे. म्हणून तुम्ही संत प्रभू थोर, तुमचा महिमा न वर्णवे अपार. मोटेत बांधवेल समीर, चरणी अंबर क्रमवेल पै. गणवतील पृथ्वीचे रजक्कण, मोजवेल सिंधूचे जीवन. कनकाद्रीचा चेंडू करुण, उडविजेल सर्वथा. भोगींद्र मस्तकीचा मणी, आणवेल एखादे क्षणी. सूर्य जाता धरवेल गगनी, नक्षत्रे गुणी ओविजेतील. काढवेल शशीमंडळीचे अमृत, मोडवतील ऐरावतीचे दात. की दिग्गज आणोन समस्त, एके ठाई बांधिजेतील. तुरंग करूनी प्रभंजन, करवेल सर्वत्र गमन. परी न कळे संतांचे महिमान, जे ब्रह्मानंदे पूर्ण सदा. तो संत बोलती आनंद घन, मन निवाले तव बोल ऐकून. आम्ही करू इच्छितो राम कथा श्रवण, वरी दृष्टांत गोड तुझे. मेरू सुंदर रत्ने करुण, की नक्षत्रे मंडित गगन. की वृक्षफळी परिपूर्ण, तैसा दृष्टांते ग्रंथ शोभे. की शांती क्षमा दया विशेष, तेणे मंडित सत्पुरुष. की परिवारा सहित नरेश, दृष्टांत सुरस ग्रंथी तैसे. आधीच भूक लागली बहुत, त्याही वरी वाढिले पंचामृत. की दुर्बळासी अकस्मात, कल्पतरू भेटला. कन्यार्थी हिंडता भूमंडळ, त्यासी राजकन्या घाली माळ. की रोगियासी रसायन निर्मळ, अकस्मात जोडले. आता बहु टाकोनी शब्दजाळ, बोले राम कथा रसाळ. जैसी सिकता सांडोनी मराळ, मुक्ता फळेची सेविती. की कोशगृही प्रवेशोनी, भांडारी रत्ने काढी निवडोनी. की दोष टाकून सज्जनी, उत्तम गुण स्वीकारिजे. ऐसे संतांचे बोल परिकर, ऐकोनी ब्रह्मानंदे श्रीधर. साष्टांग घालोनी नमस्कार, म्हणे सादर परिसीजे. असंभाव्य श्रीरामचरित्र, शतकोटी ग्रंथ सविस्तर.
वाल्मिक बोलिला अपार, कथा समुद्र अगम्य. जो सत्यवती हृदयरत्न, कथी जगद्गुरु पराशर नंदन. ते व्यासोक्त रामायण, कोणा संपूर्ण न वर्णवे. वशिष्ठे कथिले निश्चिती, ते वशिष्ठ रामायण म्हणती. शुके कथिले नाना रीती, शुक रामायण बोलती तया. जो अंजनी हृदयारविंद भ्रमर, तेणे पाहोन श्रीरामचरित्र. कथिले नाटक रामायण साचार, अपार चरित्र निजमुखे. जो परम विश्वासे श्रीरामी शरण, शक्रारी जनक बंधू विभीषण. तेणे रामचरित्र कथिले पूर्ण, विभीषण रामायण म्हणती तया. कमलोद्भव विष्णुसुत, तेणे नारदासी कथिले हे चरित्र. ते ब्रह्म रामायण अद्भुत, उमेसी सांगत शिवरामायण. जो कलशोद्भव महामुनी, जेणे जलधी आटिला आचमने करुनी. तेणे रामकथा ठेविली विस्तारोनी, अगस्ती रामायण म्हणती तया. भोगींद्र कथी सर्पांप्रती, ते शेष रामायण बोलिजे पंडिती. अध्यात्म रामायण समस्ती, ऋषींनी निवडून काढिले. एक शेष रामायण सत्य, आगम रामायण एक बोलत. कूर्म रामायण यथार्थ, कूर्म पुराणी बोलिले. स्कंद रामायण अपार, एक पौलस्ती रामायण परिकर. कालिका खंडी सविस्तर, रामकथा कथियेली. रवी अरुण संवाद, ते अरुण रामायण प्रसिद्ध. पद्म पुराणी अगाध, पद्म रामायण कथियेले. भरत रामायण चांगले, एक धर्म रामायण बोलिले. आश्चर्य रामायण कथिले, बक धाल्ब्य ऋषी प्रती. मुळापासून इतक्या कथा, कैशा वर्णवतील तत्वता. त्यान माझी वाल्मिक नाटक आधारे कथा, राम विजया लागी कथू. समस्त कवीस नमस्कार, जो जगद्गुरु आचार्य श्री शंकर. जेणे मते उच्छेदोन समग्र, शुद्ध मार्ग वाढविला. पूर्वी एक सत्यवती कुमर, तैसाची कलियुगी श्रीशंकर. जो ज्ञानाचा सागर, जगद उद्धार केला जेणे. सकळ मते उच्छेदून, सन्मार्ग वाढविला पूर्ण. सकळ मतवादी जंबुक जाण, शंकर सिंह गर्जतसे. सकळ मतवादी दरिद्री, शंकर श्रीमंत पृथ्वीवरी. संन्यास दीक्षा निर्धारी, स्थापिली जेणे विधियुक्त. अवघे मतवादी रजनीचर, शंकर त्यांवरी रघुवीर. की कौरव वधा वया यादवेंद्र, अति उदित साक्षेपे. तैसा श्री शंकराचार्य सकळ, कुमते छेदी तात्काळ. त्या आचार्याचे पदकमळ, श्रीधर भ्रमरे वंदिले. जो श्रीधराचार्य टीककार, त्यासी नमस्कारी श्रीधर. मधुसूदनादिक कवींद्र, ग्रंथ अपार जयांचे. जो शृंगार वनींचा विहंगम जाण, जो जयदेव पद्मावती रमण. त्याची काव्यकला पाहून, पंडित जन तटस्थ. जो वेदांत क्षीरार्णवीचा मीन, जेणे विवेक सिंधू रचिला पूर्ण. तो मुकुंद राज गुणनिधान, तयाचे चरण वंदिले. तारावया जन समग्र, पुनः अवतरला रमावर. गीतार्थ केला साचार, तो ज्ञानेश्वर जगद्गुरु. जो भानुदास कुळभूषण, प्रतिष्ठान वासी परिपूर्ण. त्या एकनाथे ग्रंथ संपूर्ण, बहुसाल कथियेले. जे चातुर्य जानधानीचे कळस, मुक्तेश्वर मुद्गल दास.
ज्यांचे ग्रंथ पाहता सुरस ब्रह्मानंद उचंबळे. जैसा चंडांशू सतेज व्योमी तैसाची केवळ वामन स्वामी. ज्याची श्लोक रचना या भूमी मंडळी वरी अपूर्व. कृष्णदास जयराम जो शांती दयेचे निजधाम. ज्याचे ग्रंथ ज्ञान भरित परम जो निस्मीम ब्रह्मचारी. श्रीराम उपासक निर्मळ जो भजन सरोवरींचा मराळ. तो रामदास महाराज केवळ भक्ती प्रबळ लावी जना. ब्रह्मानंद स्वामीचा बंधू सत्य नाम तयाचे श्रीरंगनाथ. ज्याची कविता ऐकता समस्त अपार जन उद्धरले. आता असोत समस्त कविवर अवघे ब्रह्मानंद रूप साचार. त्यासी अनन्य शरण श्रीधर द्यावा वरग्रंथासी. रविकुळी अवतरोनी श्री रघुवीर कैसे केले लीला चरित्र. धन्य त्या वाल्मिकाचे वक्र कथा अपार बोलिला. हे वर्णिता श्रीरामचरित्र तरला वाल्मिक साचार. पापे आचरला अपार ऐका सादर गोष्टी ते. वाल्मिक पूर्वी द्विजसुत त्यजोनी आचार यज्ञोपवित. किरात संगे वाट पाडित अति उन्मत्त विषयांध. महादुर्धर कानन देखता भयभीत होय मन. पर्वत दरी माझी स्थळ करून सहपरिवारे वसे तेथे. भोवते द्वादश गावे पर्यंत पाळती राखोनी वाट पाडित. केल्या ब्रह्महत्या असंख्यात नाही गणित इतर जीवा. मत्स्यधरा वया लागी बक बैसे होऊन या सात्विक. की मृषका लागी बिडालक बैसे टपत जयापरी. की अंग संकोचे पारधी जपोनी तत्काळ मृगसाधी. तैसा वाल्हा जीववधी पापनिधी निर्दय. अपार जीव मारिले पापाचे पर्वत साचले. जैसे अंत्यज गृहा भोवते पडिले ढीग बहुत अस्थींचे. ऐसे करिता पापाचरण तयासी आले वृद्धपण. पुत्र झाले अति तरुण तरी अंगवर्ण न सोडी. शस्त्र हाती घेऊनी वाल्हा मार्ग रक्षित जो बैसला. तो अकस्मात नारद प्रगटला पूर्व पुण्ये करुनिया. चंद्रा वेष्टित नक्षत्रे जैसी भोवती ऋषींची मांदी तैसी. तो पाळती सांगती वालियासी जाती तापसी बहुसाल. वाटेसी धावोन आडवा आला शस्त्र उभारुनी ते वेळा. दटावोनी ऋषींचा मेळा उभा केला क्षणभर. की स्वर्गपंथे जाता नेटे जैसी यमपुरी लागे वाटे. की तपे आचरता उद्भटे काम क्रोध आडविती. असो वाल्हा म्हणे तयासी मात्रा आणा रे मजपासी. नाही तरी मुकाल प्राणासी माझ्या हस्ते या काळी. मग पुढे होऊनी ब्रह्मनंदन म्हणे ऐक एक आमुचे वचन. तुझ आले वृद्धपण पापे अपार घडली की. द्रव्य जोडिले त्वाम अपार झाले दुष्कृताचे संभार. तुझे पापासी वाटे कर कोण आहेत हे विचारी. तुझे आले जवळी मरण यम जेव्हा गांजील दारुण. तेव्हा तुझला सोडवील कोण पाहे विचारून अंतरी. दारा पुत्र धन यौवन बंधू सेवक आप्त स्वजन. शस्त्रे अस्त्रे चतुरंग सैन्य न ये कामा ते वेळे. जी जी प्राणी कर्मे करीती तितुकी देव सर्व विलोकिती. सकळ तत्वे व्यापून वर्तती
मग साक्ष देती परत्री ते. यमपुरीस चित्रगुप्त पत्रे काढून वाचित. मग त्या सारिखा दंड करीत कोण तेथे सोडविल. जो पुण्यपंथे न चाले नर निंदी तीर्थयात्रा समग्र. त्यासी ताम्रभूमी तप्त अपार ती वरी चालविती हळूहळू. जो परोपकार न करीती त्यासी असी पत्रावरी हिंडविती. इकडून तिकडे शस्त्रे टोचती कोण सोडविल ते स्थानी. तप्त लोहाचा स्तंभ दारुण त्यासी भेटविती नेऊन. देवद्विजा जो न करी नमन त्यासी जाण हीच गती. जो संतासी देखो न शके अपवित्र त्याचे रागे गीध फोडिती नेत्र. जो कीर्तन स्मरण न करी अणुमात्र जिव्हा तोडिती सांडसे. गुरु देव ब्राह्मण सांडुनी जो षड्रस सेवी पाप खाणी. महानरकींचे दुर्गंध पाणी तयाचे वदनी ओतिती. जो तीर्थ स्नान निंदी खळ त्यासी तप्त कढ्या माझी जे तैल. त्यात तळिती तत्काळ कोण सोडविल तेथे पै. जे साधू संतासी पीडिती त्यांचे अंगाची साले काढिती. जे गुरुद्विज तीर्थे अवेरिती त्यांचे तोंडी घालिती नरकमूत्र. धर्म वाट रोधून हरिती जे धन त्यासी कुंभी पाकी घालून. खाली चेतविती कृशान माझी आकरण दोन्ही चडफडती. लोहदंड करून तप्त कानी खोविती यमदूत. जो नायके हरिकथामृत गती निश्चित त्यासही. ऐसे बोलता नारद ऋषी अनुताप जाहला त्याचे मानसी. वेगे आला निज सदनासी स्त्री सुतादिकासी पुसत. पापे घडली मज लागी कोणी होता काय विभागी. तव ते म्हणती आमुचे अंगी न लागती पापे सर्वथाही. आम्ही भाग्याचे वाटे करी यथार्थ पापे तुझी तू भोगी समस्त. वाल्हा झाला सद्गदिद म्हणे कैसे आता करावे. हा नरदेह उत्तम पूर्ण केवळ भगवत प्राप्तीचे कारण. म्याम आत्महित न करून बुडालोकी अंधतमी. पुण्यक्षेत्र सरसाविले तेथे कनक बीज पेरिले. कनकाचे ताट घडिले त्यात वाढिले तृणबीज. सुधारस कुंभ दैवे जोडला तो नेऊन उकिरडा ओतिला. चिंतामणी फोडून घातला पायरीस अभाग्ये. सुरभी शोधित आली घर तिसी मारूनी काष्ठप्रहार. अभाग्ये घातली बाहेर तोच प्रकार मज जाहला. बळे कल्पवृक्ष तोडून वाढविले कंटकवन. राजहंस दौडून दिवा भीत पाळिले. रंभा तोडूनी महामूर्खे अर्की वाढविल्या सकौतुके. वोसंडोनी सतेज मुक्ते सिकता हरळ भरियेली. असो ऐसा अनुतापे वाल्हा नारदापासी परतो न आला. सद्गद कंठ अश्रुडोळा साष्टांग घातला नमस्कार. तनुमन धनेसी अनन्य स्वामी तुझमी आलो शरण. तू कृपेची नौका करुण तारी मज अघसागरी. महाराज तू धन्वंतरी माझा भवरोग दूर करी. जळतो या वणव्या भीतरी मेघ झडकरी वर्षे तू. अहम देह बुद्धी डाकीण ममता सटवी दारुण. लोभ झोटिंग एक क्षण मज उमज घेऊ नेदी. क्रोध महिषासुर दारुण काम वेताळे झडपिले पूर्ण. तृष्णा माय राणी अनुदिन सर्वदाही न सोडी.
जाहलो मी अत्यंत क्षीण, पंचाक्षरी तू ब्रह्मनंदन. सकळ भूते टाकी झाडून, म्हणोनी चरण धरियेले. अष्टभावे जाहला सद्गतीत, मग मनी विचारी ब्रह्मसूत. रोग पाहुनी वैद्य निश्चित, दिव्य मात्रा काढी जेवी. म्हणे हा अनाधिकारी परम, मरा ऐसे सांगे नाम. म्हणे हेची तू जपे सप्रेम, मुख्य वर्म जाण पा. ते जीवन नाम जपत, तेथेची बैसला ध्यानस्थ. अंगावरी वारुळ वाढत, ध्वनी उमटत आतोनी. तोण पियाचा वृक्ष जाहला, तो नारद बहुकाळे पातला. त्या तरुवरा खाली उभा राहिला, श्रवणी ऐकिला नामघोष. वारुळाचे छिद्रांमधुनी, रामनामाचा मधुर ध्वनी. चातुर्य समुद्र नारद मुनी, जाणिले मनी वृत्त सर्व. मग उक्रोनिया वारुळ, बाहेर काढिला तो पुण्यशीळ. वर्म कळा रगडून तत्काळ, सावध केला ते धवा. जैसा भूमीवरी अर्क उतरला, तैसा श्री गुरु नारद देखिला. धावोन चरण कमळा लागला, पापाचा जाहला संहार. नाम जपता श्री रामाचे, दोष गेले अनंत जन्मांचे. जैसे पर्वत तृणाचे, अग्निसंगे भस्म होती. पापे जळावया समस्त, नामा माझी प्रताप बहुत. नामाचेनी न जळे निश्चित, ऐसे पाप नसेची. वाल्मिके केली जी पापे, ती भस्म जाहली नाम प्रतापे. नामा पुढे अनेक तपे, तुच्छ ऐसे जाणीजे. जैसा पर्वत होता संदीप्त, मृगद्विजगण न राहती तेथ. तैसी नामाग्नी पुढे समस्त, पापारण्ये भस्म होती. जैसी स्वप्नी घडली दुष्कृते बहुत, जागृती अवघी मिथ्याभूत. तैसे राम नामे समस्त, पाप समूह भस्म होती. तो वरी तमाची दाटणी, जो न उगवे वासरमणी. तो वरीच मद कीजे वारणी, जो वरी सिंह नाही देखिला. सिंधू गर्जे तो वरीच पाही, जो कलशोद्भव देखिला नाही. तो वरी भूतांची परमघाई, जो मंत्रवादी न देखिला. तो वरीच पापांचा संभार, जो नामी न धरी आदर. नाम प्रताप अद्भुत थोर, तरला साचार वाल्मिक. असो वाल्मिक म्हणे गुरुनाथा, जरी कृपा कराल सर्वथा. तरी रामचरित्र कथा, सविस्तर करीन मी. ऐसे ऐकता नारद मुनी, परम संतोषला अंतःकरणी. वरद हस्त ठेवो निया मूर्ध्नी, वदला ते श्रवणी आकर्णिजे. 60 सहस्त्र वरुषांवरी, विष्णू अवतरेल दशरथ उदरी. तयाचे तू भविष्य करी, शतकोटी सविस्तर. जन्म कर्म लीला सर्व, जे जे तू वदसील भाव. तैसाच वर्तेल राघव, अवतार ठेव अभिनव पै. शतकोटी ग्रंथ वाल्मिके निर्मिला, सुरस रस दिव्य ओतिला. तिही लोकांसी कलह लागला, व्यवहार गेला शिवापाशी. परम चतुर कैलासनाथ, ती ठाई समान वाटिला ग्रंथ. शेवटी 2 अक्षरे उरली यथार्थ, कंठी धरली उमावरे. शीतळ उपचार पूर्वी केले, परी ते नाही सफळ जाहले. चंद्रबिंब शिरी धरिले, जटेत आकळिले गंगेसी. हिमनग कन्या शीतळ सुंदर, अर्धांगी धरी कर्पूर गौर. ठाई ठाई वेष्टिले फणीवर, शीतळ थोर म्हणून या. गजचर्म अत्यंत शीतळ,
तेही पांघरे जाश्वनीळ, परी न राहे हळाहळ, जाळी प्रबळ अधिकची. मग हा ग्रंथ निवडिता थोर, 2 अक्षरे निवडिली साचार. ती कंठी धरिताची उमावर, शीतळ शरीर जाहले. हृदयी आठविला रघुत्तम, मुखी स्मरता राम नाम. मध्ये हळाहळ परम, भयभीत जाहले. मुखी नाम हृदयी राम, दाहकत्व सांडूनी जाहले शम. भूषण रूप होऊनी परम, शिवकंठी मिरविले. नामे तरला वाल्मिक, नामे तरले ब्रह्मादिक. शीतळ जाहला कैलासनायक, महिमा अद्भुत न वर्णवे. किती गोड म्हणावा सुधारस, किती वाड म्हणावे आकाश. तेजस्वी परमचंडांश, किती म्हणोनी वर्णावा. पृथ्वीस उपमा काय द्यावी, पाताळ खोली किती सांगावी. कनकाद्रीची उंची किती वर्णावी, तैसी नामाची पदवी अपार. किती वर्णावा विष्णूचा प्रताप, काय सांगावे शंकराचे तप. तैसा राम नाम महिमा अमूप, न वर्णवेची सर्वथा. प्राकृत भाषा म्हणोनी, अभेर न करावा पंडितजनी. जैसी कृष्णा वेणीची तीरे दोन्ही, परी उदक एकची जाणीजे. असो वाल्मिके रचिला ग्रंथ, भारद्वाजाचे मुखे समस्त. असंख्य ऋषी श्रवण करीत, ब्रह्मानंदे करुनिया. हेची कथा कैलासी, शिव सांगे हेमवतीसी. पाताळी काद्रवेय कुळासी, भोगींद्र सांगे हेची कथा. घटोद्भवाचे मुखी दिवस रजनी, ऋषी श्रवण करीती कर्दळी वनी. किम पुरुष खंडी स्वमुखे करुनी, वानरासी सांगे हनुमंत. नारदा प्रती सरसिजोद्भव, सांगे राम कथा अभिनव. बद्रिकाश्रमी ऋषी सर्व, व्यासमुखे ऐकती. तेची प्राकृत भाषेत निवाडे, श्रीधर वर्णी संतान पुढे. जैसे बाळ चाळे वेडे वाकुडे, परी आवडती जननीसी. तैसे प्राकृत आणि संस्कृत, दोही माझी एकची अर्थ. जैसा दोही स्त्रियांचा एकनाथ, 2 हस्त एकाचेची. दोन्ही दाढा एकची स्वर, पाहणार एक 2 नेत्र. किंवा 2 पात्रात पवित्र, एकची दुग्ध घातले. जैसे त्रिवेणीचे भरले उदक, 2 पात्री गोडी एक. एक सुवर्ण कूपिका अलोलिक, एक ताम्र धातृची घडियेली. दोन्ही कूपिका नेऊनी देख, रामेश्वरासी केला अभिषेक. दोन्ही धातू परी उदक एक, देवासी समची आवडती. अबळा न कळे संस्कृतवाणी, जैसे आडातील निर्मळ पाणी. परी दोर पात्रा वाचोनी, अशक्त जना केवी निघे. तो तडागासी येता त्वरे, तत्काळची तृषा हरे. आबाल जन तारा वया ईश्वरे, प्राकृत ग्रंथ निर्मिले. मुख्य संस्कृत पहावे, परी ते अबळा नेणवे. महागज कैसा बांधवे, कमळ तंतू घेऊनिया. सर्वास मान्य गिरवाण, जरी असेल पूर्व पुण्य. तरीच तेथीचे होय ज्ञान, आबाल जन केवी तरती. उत्तम वस्त्रे लेत नृपती, ती दुर्बळासी प्राप्त न होती. मग ते घोंगडीच पांघरती, शीत उष्ण निवारणा. जैसे दधी मंथिता बहुत, त्यातून निघे नवनीत. की स्वाती जळा पासोन अद्भुत,
मुक्त फळे निपजती, की इक्षुदंडाचे पोटी शर्करा, रसनेस गोडी तेची विचारा, की राजा पासोन राजपुत्रा, मान्यता होय बहुतची, महाराष्ट्र वचने निश्चित, परी अत्यंत रसभरित, मधुमक्षिकांचे मुखी स्रवत, मधुसुरस जैसे का, गिरवाण हे शशिमंडळ अद्भुत, त्याची प्रभा ते हे प्राकृत, संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित, अर्थ प्राकृत करीती की, अर्क वृक्षी मधुघट, जरी भरितील यथेष्ट, तरी गिरिकंदरी करावया कष्ट, काय कारण धावावे, सिकते माझी दिव्यरत्न, जरी सापडे न करिता प्रयत्न, तरी चतुरी करावे जतन, किंवा अभेर करावा, कष्टे विण राज्य आले हाता, तरी काय ओसंडावे तत्वता, प्राकृत भाषी ऐकोनी कथा, लाभ श्रोता घेईजे तेवी, मुक्त फळांची उत्तम माळा, वरी सुगंध सुटला आगळा, तरी चतुरी कान घालावी गळा, अति आवडे करुनिया, आधीच इक्षुदंड गोड, वरी आले साखरेचे घड, तैशी रघुनाथ कथा सुरवाड, त्यावरी साहित्य पुरविले, आता श्रोती सावधान, वाल्मिक महाराज गेले कथून, तेची रामकथा संपूर्ण, मुळापासून ऐकिजे, दृष्टी न पाहता अवघा ग्रंथ, उगाच दोष ठेविती अकस्मात, ते शतमूर्ख जाणिजे निश्चित, नवती पंडित विवेकी, ग्रंथा नाम राम विजय, श्रवणे सदा पाविजे जय, चिंतित मनोरथ सिद्ध होय, एक आवर्तन करिताची, आदि पुरुष श्री अवधूत, तोची हा ब्रह्मानंद यथार्थ, श्रीधर वरदे अद्भुत, महिमा कोणान वर्णवे, इति श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर, प्रथमोध्याय गोड हा, श्री रामचंद्रार्पणमस्तु.